घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलसारखे मेदू वडे मी माझ्या घरी कसे बनवते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। बाहेरून खूप असे क्रंची आणि आतून सॉफ्ट असणारे मेदू वडे तुम्हाला बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा। रात्री उडद डाळ अर्धा किलो घेतली, स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून ती रात्रभर भिजत घातली। सकाळी उठल्यावर डाळीला चाळणीमध्ये घेऊन सगळं पाणी डाळीचं भिजवलेलं ते निथळून दिलं। माझ्याकडे मिरीपूड नव्हती म्हणून मी अख्खे मिरे घेतले आणि खलबत्त्यामध्ये त्यांना कुटून बारीक पावडर करून घेतली। तुमच्याकडे मिरीपूड असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता। अर्धा किलो उडीद डाळीसाठी मी 7 ते 8 मिरे घेतलेले आहेत आणि त्याची छान पावडर करून घेतलेली आहे। आता मी 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे, धुवून घेतलाय आणि त्याला बारीक कट करून घेतलाय। त्याचसोबत मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही मी बारीक चिरून घेणार आहेत। हिरव्या मिरच्या 2च्या ऐवजी तुम्ही 4 ही घेऊ शकता, पण माझ्या भार्गवीला जास्त तिखट आवडत नाही आणि मग ती खात नाही, सो मी तिखट कमी बनवते, पण तुम्ही 2च्या ऐवजी 4 मिरच्याही वापरू शकता। सकाळची घाईची वेळ होती मी म्हणून मोठं भांडं मिक्सरचं काढलेलं नाही। तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही एकत्र डाळ वाटून घेतली तरी चालेल। मी लहान भांड्यामध्ये डाळ वाटून घेणार आहे, तर एक भांडं म्हणजे 3 टाइम हे भांडं भरणार आहे आणि पहिल्यांदा जेव्हा मी वाटून घेते तेव्हा मी त्याच्यामध्ये सगळं अद्रक आपलं मिक्स करून घेणार आहे, त्या डाळीसोबत वाटून घेणार आहे। आणि जेवढी मिरीपूड केली होती 7 ते 8 मिऱ्यांची, त्यातली हाफ मिरीपूड मी ह्या पहिल्या स्टेपला वापरणार आहे। तसंच त्यामध्ये मी जवळजवळ 1 कपाला कमी इतकं पाणी घेणार आहे। 1 कपापेक्षा जास्त पाणी घेणार नाही, 1 कपाला कमी बसेल इतकं मी पाणी घेतलं आहे, कारण जास्त पाणी झालं तर आपलं बॅटर व्यवस्थित होणार नाही, वडे आपल्याला वळवायला जमणार नाही। तर तुम्ही बघू शकता छान असं घट्ट बॅटर आपण रेडी केलेलं आहे। आणि सेकंड राऊंडला पण आपण आता डाळ घेणार आहोत आणि राहिलेली जी मिरेपूड आहे ती त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तुम्ही मिरच्यासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, चिरलेला म्हणजे साईडला ठेवण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मी माझ्या लहान मुलीसाठी मिरच्या डायरेक्ट ॲड नाही करत, कारण वड्यामध्ये जरी तिला आली तरी ती साईडला काढते, तिखट लागलं तर ती खात नाही। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या ॲड करू शकता। तर बघू शकता सेकंड राऊंडला पण सेम बॅटर मी तयार केलं आहे आणि थर्ड राऊंडला सुद्धा आपण सेम बॅटर रेडी करणार आहोत। मिरच्यांचंच फक्त तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बिंदास मिरच्या 2 वापरण्याऐवजी 4 वापरा आणि त्या मिक्सरला सोबतच डाळीसोबत लावल्या तरीही चालेल। फक्त काळे मिरीपूड आपल्याला जास्त वापरायचे नाही आहे, 7-8च मिरे घ्यायचे आहेत, कारण की जास्त तिखट झणका जर जास्त लागला तर टेस्ट बिघडेल, एक तो छान स्मेल असतो तोही बिघडला जातो मेदू वड्याचा। तर तुम्ही बघा एकसारखं बॅटर मी 3 राऊंडला तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण राहिलेली बाकी सामग्री ॲड करणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, छान असे हॉटेलसारखे मेदू वडे आपले तयार होणार आहेत। पण व्हिडिओ बघताना एक लक्षात घ्या, बेल आयकॉनला जाऊन बेल आयकॉनची बेल वाजवा, म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। आणि तुम्ही आता पाहू शकता मी मिरच्या ॲड केलेल्या आहेत आपल्या तयार झालेल्या बॅटरमध्ये आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा। त्यानंतर एक अर्धा टेबलस्पून मी खायचा सोडा वापरला आहे आणि त्यानंतर आपल्याला हिंग घ्यायचं आहे, हिंगही मी अर्धा टेबलस्पून घेतलेला आहे। आता हे सगळं साहित्य झाल्यानंतर आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत। तांदळाचं पीठ आपण फक्त 2 चम्मच घेणार आहोत। तांदळाच्या पिठामुळे एक त्याला क्रंचीपणा येणार आहे मेदू वड्याला, बाहेरून ते असे एकदम क्रंची होणार आहेत
आणि खरंच खूप छान होतात मेदूवडे। याच्यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचं किस सुद्धा ॲड करू शकता। मीही ॲड करते, पण आता सकाळची घाईची वेळ होती माझी, सो मला ते जमलं नाही, मी स्किप केलं ह्यावेळेस। पण तुम्ही तेही ॲड करून बघा, खूप छान होतील वडे। आता हे सगळं साहित्य मी एक जीव सगळं करून घेणार आहे, मस्त मिक्स करून घेणार आहे। म्हणजे आपण जसं फेटून घेतो असं त्या पद्धतीने आपण सगळं छान फेटून घेणार आहोत ह्याला। तुम्ही जितकं छान बॅटर फेटून घ्याल, मिक्स करून घ्याल 2 ते 3 मिनटं, तितके वडे तुमचे सॉफ्ट होणार आहे। आणि हे खूप गरजेचं आहे, कारण फेटल्यामुळे तांदळाचं पीठ, मिरी पूड सगळं व्यवस्थित जिन्नस एकत्र होतं। इथे पाहू शकता मी लगेच साईडला चटणी बनवलेली आहे। चटणीला मी फोडणी दिलेली आहे, कारण माझी लेक आता लगेच येणार आहे आणि तिच्यासाठी मी गरमागरम वडे लगेच फ्राय करायला घेणार आहे। मेदूवड्याची चटणी वेगळी असते, ती रेसिपी ही तुम्हाला मी शेअर करेनच। तर आता आपण वडे कसे बनवायचे ते बघूया। हाताच्या तळावर म्हणजे दोन्ही हाताला आपण ओले करायचं आहे, पाणी लावायचं आहे हाताच्या तळहातावर, वड्याचं बॅटर घ्यायचं आहे, व्यवस्थित त्याला गोल शेप द्यायचा आहे। गोल शेप दिल्यानंतर मध्ये सुद्धा बोटाला आपल्या पाणी असायला हवं आणि गोल होल केल्यानंतर लगेच चारी बोटांनी वडा उचलायचा आहे आणि उलट्या साईडला तेलामध्ये अलगद सोडून द्यायचं। हात ओले असल्यामुळे बॅटर अलगद उचलला जातो। पीठ जर तुमचं बॅटर जर व्यवस्थित झाला असेल, मी सांगितल्यानुसार व्यवस्थित झाला असेल, जास्त सैल झाला नसेल, तर तुमचे वडे असेच तयार होणार आहेत। तेलामध्ये सोडताना काळजी घ्या, हळूच तेलामध्ये सोडा, घाई करू नका। सुरुवातीला तुमचे वडे वाकडे तिकडे येतील, पण तुमचा हात भाजला जाणार नाही हळू सोडाल तर। नंतर सवय झाली की तुमचेही असेच गोलाकार वडे तयार होतील। उडदाच्या डाळीचं बॅटर हे चिकट असतं, सो आपल्याला पाणी लावण्याची गरज आहे। आता तळताना तुम्ही बघू शकता हळूहळू खालच्या साईडला गोल्डन कलर आला की आपल्याला वड्याला पलटी मारायची असते आणि दोन्ही साईडून छान गोल्डन शेड आला, वड्याला गोल्डन कलर येईपर्यंतच आपल्याला फ्राय करायचे आहे। आणि फास्ट आचेवर फ्राय करायचे नाही आहेत वडे, आपल्याला मीडियम आचेवर वडे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतूनही छान शिजले जातात। उडदाची डाळ ही जड असते आपल्याला पचायला, सो आपण वडे जर असे छान शिजवले मीडियम आचेवर तर आपल्याला पचायलाही हलके जातात। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन कलर येत चाललेला आहे आणि आपले वडे छान आता तळून रेडी होणार आहेत। तर मस्त असे छान छान सुगंध वड्यांचा येत आहे आणि माझे वडे असे छान हॉटेलपेक्षाही भारीच होतात। नेहमी माझ्या घरच्यांना आवडतात आणि सांबार सोबत असला तर आणखी मजा, पण घाईची वेळ होती, मला सांबार नाही जमला, सो मी चटणी केली आणि एक वेगळ्या पद्धतीची चटणी आहे जी मेदूवड्यासोबत खायला छान लागते। मी नक्कीच तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करेन। आणि हा प्रॉपर आता साऊथ इंडियन स्टाईल मेदूवडा आपला रेडी आहे। तुम्ही बघू शकता ऑइलीही तुम्हाला दिसणार नाही, तेलही सगळं छान निथळू देऊन घेतलंय। आणि झाल्या मी आता माझ्या लेकीला पहिला देते, कारण तिला स्कूलला जायला उशीर होईल, सो तिला नाश्ता करू दे, तिला भूकी लागलेली आहे आणि वड्यांसाठी तिला घाई झालेली आहे। मग भार्गवी, आवडली का मेंदू वडे? एकदम भारी, नक्की का? तुला आपल्या गावातल्या हातगाडीवरचे आवडत होते, आता कोणते आवडले? हे आवडले? कसे आहेत? सॉफ्ट आहेत? तोडून दाखव, तो दुसरा मेंदू वडा तोडून दाखव। हा, 2 तुकडे कर। हा, कसा आवाज येतो खुसखुशी। चटणी कशी झाली? मग एकदम भारी केली, माझ्या फ्रेंडला पण आवडते। फ्रेंडला आवडतील म्हणजे स्कूलला नेणार आहेस? जरा जोरात बोल ना, आवाज कसा येईल? फ्रेंडला पण आवडेल जर स्कूलला नेली तर। हा म्हणणे हा।
भार्गवीला खूप जास्त आवडले मेदू वडे, तर तुम्हीही सेम असेच करून बघा आणि कसे होतात ते मला कमेंटमध्ये सांगा. काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनची बेल वाजवायला विसरू नका, म्हणजे छान अशा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.